Hello students, welcome to Atomic Physics series. Atomic Physics या series मधलं हे आहे आपलं लेक्चर नंबर 17. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण रोटेशनल जो स्पेक्ट्रा होता मॉलिक्युलचा, ओके, मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी मधला जो रोटेशनल स्पेक्ट्रा होता तो वाला टॉपिक आपण लास्ट लेक्चर मध्ये कंप्लीट केलेला होता. त्या रोटेशनल स्पेक्ट्रावर बेस क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या टॉपिकवर असू शकतात ते टॉपिक मी तुम्हाला ज्यावेळेस आपण थिअरी पोर्शन कंप्लीट करतो त्यावेळेस काय केला होता, बरोबर व्यवस्थित सांगितलेला होता. बाकी आणखी त्याच्याशी असोसिएटेड जो एक कन्सेप्ट होता ज्यावर बेस क्वेश्चन येऊ शकता तो म्हणजे आयसोटोपिक इफेक्ट, तो सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेला होता. आता या लेक्चर मध्ये आपण काय करू बघा, तर याच मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीचा नेक्स्ट जो इम्पॉर्टंट स्पेक्ट्रा आहे तो म्हणजे व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, त्याबद्दल डिस्कशन करूया. कुठला स्पेक्ट्रा आहे नेक्स्ट, 2 नंबर म्हणू आपण, तो आहे तुमचा व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, ओके. तर सगळ्यात पहिलं आहे मेन की व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा हे कुठले ॲटॉमिक कुठले मॉलिक्युल्स दाखवतात. तर काय कुठले मॉलिक्युल दाखवतात व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, आपण लास्ट मला वाटतं सेकंड लास्ट लेक्चर मध्ये, लास्टच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये जिथे आपण डायटॉमिक मॉलिक्युल्स आणि बँड स्पेक्ट्रा डिस्कस केला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की असे डायटॉमिक मॉलिक्युल ज्या डायटॉमिक मॉलिक्युल मध्ये परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू नॉन झिरो असते तेच मॉलिक्युल काय करतात, शोन करतात व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. शोन व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. आणि तिथे मी तुम्हाला याचं रिझनही सांगितलं होतं की हे नॉन झिरो परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असणारे ॲटमच का व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा आणि रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवितात. का तर त्याच्या मागे रिझन होतं की यांना परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट नॉन झिरो असतं, त्यामुळे ती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड सोबत इंटरॅक्ट करतात वगैरे वगैरे, टॉर्क ऍक्ट होतो आणि बाकीच्या गोष्टी ऍक्टिव्ह होतात वगैरे. हे जे आहे त्या सर्व गोष्टी आपण तिथे डिस्कस केलेल्या होत्या. त्यालाच समोर कंटिन्यू करत असताना आपण काय करू, काही पॉईंट्स लिहून घेऊ आणि त्यानंतर व्हायब्रेशनल स्पेक्ट्राचं ऍक्च्युअल पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंटेशन बघू की कसा डायटॉमिक मॉलिक्युल व्हायब्रेट होतो, त्या व्हायब्रेटिंग स्टेटची क्लासिकल एनर्जी काय असते आणि क्वांटम मेकॅनिकली त्या एनर्जीज कशा आपण कॅल्क्युलेट करतो. ओके, तर बघा, पहिला पॉईंट लिहून घ्यायचा आहे की द नॉन झिरो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट काय आहे. द नॉन झिरो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, द नॉन झिरो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट जो आपण रिप्रेझेंट करतो पीई बार. ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक. ही मोमेंटमचं रिप्रेझेंटेशन आहे. ईएमटी थिअरी मध्ये किंवा मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये तुम्ही हे त्या गोष्टी बघितलेल्या असतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीच्या पेपर मध्ये. ओके, काय द नॉन झिरो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट रिप्रेझेंट बाय पीई बार ऑफ द कुठले मॉलिक्युल रे बाबा, हेट्रोन्यूक्लियर, ऑफ द हेट्रोन्यूक्लियर. हेट्रोन्यूक्लियर का, हे तुम्हाला हेट्रोन्यूक्लियरची आपण डायटॉमिक मॉलिक्युल डिस्कस केली होती, ते सांगितलेलं होतं. हेट्रोन्यूक्लियर डायटॉमिक डायटॉमिक मॉलिक्युल काय करते तर इंटरॅक्ट करते द नॉन झिरो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, जे आपण रिप्रेझेंट करतो पी बारनं. त्याला ब्रॅकेट केला तरी चालतो, नाही ब्रॅकेट केला तरी चालतो. ओके, पी बार ऑफ द हेट्रोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्युल इंटरॅक्ट्स विथ द ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक field of oscillating electric field of the incoming जे रेडिएशन आपण त्या ॲटॉमिक मॉलिक्युल इंटरॅक्ट करतो, इनकमिंग रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय असतं तर बाबा, रेडिएशन म्हणजे ईएमव्हीओ. रेडिएशन म्हणजे काय तर ईएमव्हीओ. ओके, ईएमव्हीओ मध्ये काय असते, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड असते आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची इलेक्ट्रिक फील्ड काय करते, नॉन झिरो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट सोबत इंटरॅक्ट करते आणि काय होतं, अँड starts oscillating the molecule and starts oscillating the molecule about the line joining their centers, about the line joining
जॉईनिंग द स्पेलिंग बघायचं काय आहे इथं. अबाउट द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. ओके. आणि जो फोर्स आहे तो व्हायब्रेशनल फोर्स, तो व्हायब्रेशनल फोर्स आपण रिप्रेझेंट करतो तो कॅपिटल एफ बार वेक्टर क्वांटिटी आहे. कारण फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, हे तुम्ही मेकॅनिक्स मध्ये क्लास 2च्या मेकॅनिक्स मध्ये शिकलेलेच असाल. तर वेक्टर फोर्स असतो एफ बार इज इक्वल टू नॉन झिरो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी बार डॉट ग्रेडियंट आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई बार. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई बार. यामधल्या क्वांटिटीज काय आहेत त्या रिप्रेझेंट करू आपण. काय असतो पीई म्हणजे तुमचा आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कॅपिटल ई बार जी आहे ती आहे ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड, ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. आणि एफ बार जो आहे तो काय आहे, एफ बार जो आहे तो आहे ऑसिलेटिंग फोर्स. ऑसिलेटिंग हे स्टेटमेंट आणि मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही इंटरलिंक करू शकता की का परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट नॉन झिरो असणारे मॉलिक्युलच एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड सोबत व्हायब्रेट करतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय आहे, इफ द spectra obtained from the transition due to vibrational energy level corresponding to some other vibrational energy levels आहे. एका व्हायब्रेशनल एनर्जी लेवलवरून दुसऱ्या व्हायब्रेशनल एनर्जी लेवलवर जर ट्रान्झिशन होत असेल आणि त्यापासून जर का स्पेक्ट्रा आपल्याला ऑब्टेन होत असेल अदर व्हायब्रेशनल एनर्जी लेवल, तर त्या स्पेक्ट्राला काय म्हणायचं मग, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. अदर व्हायब्रेशनल एनर्जी लेवल वी गेट, कुठला भेटतो आपल्याला, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. ओके. साधा साधा कन्सेप्ट होता, या सर्व गोष्टी म्हणजे बेसिक डेफिनेशन्स होत्या. आता आपण काय करू, सपोज करू हा तुमचा डायटोमिक मॉलिक्यूल आहे. पहिल्या ॲटमचं मास आहे m1, सेकंड ॲटमचं मास आहे m2. ओके. आणि हे दोन्हीचे जे सेंटर आहे त्या सेंटरला जॉईन करणारी ही इमॅजिनरी लाईन आहे. ऍक्च्युअल मध्ये फिजिकली प्रेझेंट असते कशी लाईन, नाही. फिजिकल लाईन प्रेझेंट असते का, नाही. तर व्हायब्रेटिंग स्टेट मध्ये काय झूम केलं जातं बघा, काय सपोज केलं जातं असं, हा जो मॉलिक्यूल आहे डायटोमिक मॉलिक्यूल, तर डायटोमिक मॉलिक्यूलचे दोन जे ॲटम्स आहेत, याचं पहिल्या ॲटमचं मासा m1 दुसऱ्याचं मासा m2, हे एकमेकांना एका के स्प्रिंग कॉन्स्टंट असणाऱ्या इमॅजिनरी स्प्रिंगने काय अशा अटॅच केलेले आहेत. ओके. ही एक इमॅजिनरी स्प्रिंग आहे. इमॅजिनरी स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट सपोज करू आपण के आहे. ओके. आणि हे जे आहे व्हायब्रेटिंग दोन्ही ॲटम्स मधलं नोट करू आपण XE, हे जे आहे हे काय व्हायब्रेटिंग स्टेट मध्ये एक्स हे काय आहे तर व्हायब्रेशनल, ज्यावेळेस व्हायब्रेट करतात, व्हायब्रेट कशी करते नाही, हा ॲटम आतमध्ये हे स्प्रिंग काय होईल, बाउंडेड हा इकडे आणि हा इकडे म्हणजे कॉम्प्रेस होतील. स्प्रिंग काय होईल, मग ती स्प्रिंग पहिली कंडिशन मध्ये स्प्रिंग काय होईल, अशी कॉम्पॅक्ट होईल. ओके. म्हणजे स्प्रिंगची ऍक्च्युअल जी लेंथ आहे त्यापेक्षा कमी होईल. दुसऱ्या केसमध्ये काय पण म्हणजे ज्यावेळेस ते आतल्या टाईपले दोन्ही ॲटम आतल्या साईडला जर का कॉम्प्रेस झाले तर तुमची स्प्रिंग कॉम्प्रेस होऊन आतल्या साईडला जर व्हायब्रेटिंग कंडिशन मध्ये काय येते, दुसरी कंडिशन काय शकते, हा बाहेर जाऊ शकतो, हा बाहेर जाऊ शकतो, मग स्प्रिंग काय तुमची अशी मोकळी होईल. तर ही काय झाली ॲटमची, डायटोमिक मॉलिक्यूलची व्हायब्रेटिंग पोझिशन. म्हणजे हे ऍक्च्युअल मध्ये तर व्हिज्युअलाइज करणं अवघड आहे, म्हणून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला. ओके. एक्स जे आहे यामध्ये लिहून घ्या काय क्वांटिटी आहे, तर के जो आहे ते की काय आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट ऍक्च्युअल मध्ये त्याची स्प्रिंग असते का, नाही. ऍक्च्युअल मध्ये डायटोमिक मॉलिक्यूलला दोन्ही एकमेकांना स्प्रिंग अटॅच केलेलं आहे का, नाही. बट आपण असं सपोज करत असतो
की तो काय आहे तर एक स्प्रिंगने अटॅच केलेला आहे आणि एक्स जे आहे ती एक्स काय आहे इक्विलिब्रियम डिस्टन्स एक्स एक्स जे आहे ती एक्स काय म्हणू आपण त्याला व्हायब्रेटिंग डिस्टन्स किंवा इक्विलिब्रियम डिस्टन्स एक्सला काय म्हणू आपण इक्विलिब्रियम और व्हायब्रेटिंग डिस्टन्स इक्विलिब्रियम और व्हायब्रेटिंग डिस्टन्स कशा कशामधला आहे तर डायटॉमिक मॉलिक्युलच्या दोन ॲटमच्या सेंटर्स मधला डिस्टन्स आहे ओके परत इथे रिड्यूस मासचा कन्सेप्ट रिड्यूस मास काय राहील M1 M2 अपॉन M1 प्लस M2 हे सिस्टीमचं रिड्यूस मास आहे ओके रिड्यूस मास आहे मग हा जो डायटॉमिक मॉलिक्यूल आहे ज्याचा म्यू रिड्यूस मास आहे के स्प्रिंग कॉन्स्टंट आहे आणि एक्स इक्विलिब्रियम और व्हायब्रेटिंग डिस्टन्स आहे या डायटॉमिक मॉलिक्यूलची व्हायब्रेटिंग स्टेटमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते त्याला आपण डिनोट करत असतो व्ही ऑफ एक्स आणि ज्याचं एक्सप्रेशन असतं बघा 1/2 के एक्स स्क्वेअर 1/2 के एक्स स्क्वेअर हे प्रत्येकाला माहितीच आहे सो याला मी जास्त डिटेलमध्ये काही एक्सप्लेन करत नाही हे काय तर सिंपल हार्मोनिक ऑस्किलेटरचं व्हायब्रेटिंग स्टेट मधलं पोटेन्शियल आहे हे केव्हा घेतलं आपण बघा ही कंडिशन केव्हा घेतली आपण लेट बाय सपोजिंग आपण सपोज केलं असं की द डायटॉमिक मॉलिक्यूल द डायटॉमिक molecule in its vibrating state in its vibrating state acts as a simple harmonic oscillator वगैरे बघा किंवा घ्यायचे ते पोटेन्शियल ज्यावेळेस डायटॉमिक मॉलिक्यूल व्हायब्रेट करत आहे त्यावेळेस त्याचं व्हायब्रेशन कसं सपोज केलं आपण तेव्हा तर सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर जसं सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर तुमचा व्हायब्रेट करतो त्या टाईपचं डायटॉमिक मॉलिक्यूलचं व्हायब्रेशन जर का आपण सपोज केलं तरच आपण व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर हे पोटेन्शियल घेऊ शकतो ज्यामध्ये के काय असतो के स्प्रिंग कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू असते म्यू ओमेगा स्क्वेअर के काय असतो स्प्रिंग कॉन्स्टंट म्यू ओमेगा स्क्वेअर ज्यामध्ये ओमेगा काय असते ओमेगा ही असते तुमची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ओमेगा काय असते व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी लास्ट इक्वेशन मध्ये ओमेगा काय होती रोटेशनल फ्रिक्वेन्सी होती इथे ओमेगा काय आहे व्हायब्रेशनल अँग्युलर फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनल अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओके सो तुम्हाला पोटेन्शियलची व्हॅल्यू मिळाली मग आता क्वांटम मेकॅनिकल या सिस्टीमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करत असतो स्क्रॉडिंजर इक्वेशन यूज करत असतो इथे लिहू आपण टू सॉल्व्ह किंवा टू सॉल्व्ह म्हटल्यापेक्षा आपले काय अल्टिमेट एम काय आपलं एनर्जी कॅल्क्युलेट करणे मग आपण काय सांगू शकतो टू कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ द व्हायब्रेशनल किंवा व्हायब्रेटिंग मॉलिक्यूलची एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी टू कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल वी हॅव टू सॉल्व्ह क्वांटम मेकॅनिक्स मधली कुठली एखाद्या सिस्टीमला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे कॅल्क्युलेट करायची असेल एनर्जी आपण काय करत असतो क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण डायरेक्ट जात असतो एक एक्सप्रेशन कुठलं स्क्रॉडिंजरचं इक्वेशन मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन टॉईस एम डी टू बाय dx स्क्वेअर साय ऑफ एक्स प्लस त्या सिस्टीमचं पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स साय ऑफ एक्स इज इक्वल टू त्या सिस्टीमची एनर्जी ई इंटू साय ऑफ एक्स अल्टिमेट काय असतं आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स मध्ये कुठली सिस्टीम सॉल्व्ह करायची म्हणजे या एक्सप्रेशनला सॉल्व्ह करा येणारं उत्तर म्हणजे काय असतं तुमचं त्या सिस्टीमचं एक्सप्रेशन असते एच क्रॉस टॉईस एम सॉरी इथे एम नाही येणार इथे काय येणार रिड्यूस मास येईन म्यू इथे काय येईल सिस्टीमचं रिड्यूस मास येईन याला आपण टॉईस याला जर का रिअरेंज केलं तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला टी टू बाय dx स्क्वेअर साय ऑफ एक्स प्लस टॉईस म्यू अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस सॉरी व्ही ऑफ एक्स ची पण व्हॅल्यू इथे पुटअप करून देऊ ई मायनस हाफ के ओमेगा स्क्वेअर किंवा हाफ के एक्स स्क्वेअर होता ना तो हाफ के ओमेगा नाही हाफ के एक्स स्क्वेअर इंटू साय ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आता या एक्सप्रेशनला मी सॉल्व्ह करत समोर बसत नाही इथे काय करतो डायरेक्ट लिहितो बाय सॉल्विंग क्वांटम मेकॅनिक्स आफ्टर सॉल्विंग क्वांटम मेकॅनिकली
म्हणजे स्क्रोडिंगर इक्वेशनला आपण क्वांटम मेकॅनिकली सॉल्व्ह करतो. त्यानंतर आपल्या डायरेक्ट एनर्जीचं एक्सप्रेशन ऑप्टेन होतं बघा. EV इज इक्वल टू V प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा. V प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा, ज्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू असते √k/μ आणि V काय आहे बाबा? ची व्हॅल्यू आहे इथे 0, 1, 2 अप टू सो ऑन. आणि हा काय आहे? व्हायब्रेशनल क्वांटम नंबर. जसा जे काय होता रोटेशनल क्वांटम नंबर होता, तसा क्वांटम मेकॅनिकल सिस्टमला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? व्हायब्रेशनल क्वांटम नंबर. आणि हे एक्सप्रेशन आपल्याला सिस्टमला क्वांटम मेकॅनिकली सॉल्व्ह केलं तेव्हा ऑप्टेन झालं. ओके. आता व्हायब्रेटिंग स्टेटमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण V इज इक्वल टू 0 पुट करतो, त्यावेळेस आपल्याला E0 एनर्जी ऑप्टेन होती आणि त्याची व्हॅल्यू किती असते? 0 प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा. म्हणजेच काय? तर एच क्रॉस ओमेगा बाय 2. याला काय म्हणतात? तर 0 पॉईंट व्हायब्रेटिंग एनर्जी. 0 पॉईंट व्हायब्रेटिंग एनर्जी. 0 पॉईंट व्हायब्रेटिंग एनर्जी. 0 पॉईंट व्हायब्रेटिंग एनर्जी. जसं 0 पॉईंट रोटेशनल एनर्जी काय होती? 0 होती. का? कारण की तिथे एनर्जी एक्सप्रेशन काय होतं? EJ इज इक्वल टू जे प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस आहे, ज्यामध्ये ह्याची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर E0 ची व्हॅल्यू काय होत होती? 0 ऑप्टेन होती. बट इथे 0 पॉईंट व्हायब्रेशन एनर्जीची व्हॅल्यू काय आहे? हाफ एच क्रॉस ओमेगा. ओके. आता यामध्ये नंतर नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करत असतो आपण? टर्म शिफ्ट. काय कॅल्क्युलेट करत असतो? टर्म शिफ्ट. टर्म शिफ्ट साठी तुम्हाला सांगितलेले मायनस काय टर्म शिफ्ट काय असते? तिथं आपण FG ने डिनोट केली, तिथे आपण टर्म शिफ्ट डिनोट करू. FP न V स्टँड्स फॉर व्हायब्रेशनल क्वांटम नंबर. ती असते तुमची व्हायब्रेशनल एनर्जी EV अपॉन HC. EV अपॉन HC. इथे व्हॅल्यू पुटअप करायची 1 अपॉन HC. V प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा. एच क्रॉस म्हणजे H अपॉन 2 पाय. म्हणजे तुम्हाला काय ऑप्शन देतं इथं? V प्लस हाफ ओमेगा अपॉन 2 पाय C. ओमेगा अपॉन 2 पाय C. यालाच कसं व्यवस्थित रिप्रेझेंट करू आपण? याचंच रिप्रेझेंटेशन असतं बघा. 1 अपॉन 2 पाय ओमेगा बाय C. 1 अपॉन 2 पाय ओमेगा बाय C. V प्लस हाफ. आणि यामध्ये V जो आहे, या स्मॉल V ची व्हॅल्यू असते 0, 1, 2, 3 अप टू सो. ही आहे तुमची व्हायब्रेशनल एनर्जी स्टेटमध्ये असणारी टर्म शिफ्ट. तर तुम्ही हा टर्म शिफ्ट वाला फॉर्म्युला काय करायचा? व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. कुठला? हा टर्म शिफ्ट वाला फॉर्म्युला. ओके. हा टर्म शिफ्टचा फॉर्म्युला केव्हा ऑप्टेन होतो? याच्या खाली वाटलं तर लिहून घ्या. बाय अज्युमिंग diatomic molecule as a simple harmonic oscillator. By assuming diatomic molecule as a SH simple harmonic oscillator, SHO. ओके. त्यावेळेस ही टर्म शिफ्ट तुम्हाला ऑप्टेन होते. आता ही जी क्वांटिटी आहे ना, समटाइम्स काही बुक्स मध्ये ही जी होल क्वांटिटी आहे विदाउट ब्रॅकेट वर, या क्वांटिटीला ओमेगा ई सुद्धा रिप्रेझेंट करत असतात. ओमेगा ई याची व्हॅल्यू ओमेगा अपॉन 2 पाय C. या ओमेगा ई क्वांटिटीला काय म्हणतात माहिती का? इक्विलिब्रियम व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात ओमेगा ईला? इक्विलिब्रियम व्हायब्रेशनल एनर्जी. इक्विलिब्रियम व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी. एनर्जी नाही, इक्विलिब्रियम व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी. इक्विलिब्रियम व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी. सो या टर्म शिफ्टला तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता? आणखी FV इज इक्वल टू ओमेगा ई इंटू V प्लस ओमेगा इंटू V प्लस. काही बुक्स मध्ये याला अशा पद्धतीने सुद्धा डिनोट केलेलं असते. त्यानंतर व्हायब्रेशनल एनर्जीवर बेस हा पॉइंट खूप महत्वाचा. तो म्हणजे काय? तर सिलेक्शन रूल फॉर व्हायब्रेशनल ट्रान्झिशन. सिलेक्शन रूल फॉर व्हायब्रेशनल ट्रान्झिशन. तो काय असतो? लक्षात ठेवायचा आहे. डेल्टा V इज इक्वल टू प्लस मायनस 1. हा सिलेक्शन रूल खूप केअरफुली लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर बेस सेट मध्ये मला 1 किंवा 2 वेळा MCQ आलेला आहे.
सेटमध्ये किंवा 2 वेळा MCQ आलेला आहे. ओके. इथपर्यंतच्या क्वांटिटीजवर म्हणजे सेटमध्ये भरपूर वेळामध्ये क्वेश्चन आलेला आहे. आणखी याच्यावर एक हा जो फॉर्म्युला लिहिला आपण ओमेगा ईचा, ओमेगा ईचा फॉर्म्युला लिहिला आपण ओमेगा ई इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय सी. यालाच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो 1 अपॉन 2 पाय सी इंटू अंडर रूट के अपॉन म्यू अंडर रूट के अपॉन म्यू हर्ट्स. या फॉर्म्युला बेस सुद्धा क्वेश्चन्स सहसा विचारत नाही, म्हणजे सेटमध्ये माहिती नाही विचारण का नाही. अदर कॉम्पिटिशन एक्झाम जे हार्डवाले जसं CSIR नीट झाली, तुमची जेस्ट झाली, अशा एक्झाम्स मध्ये या टॉपिकवर बेस क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर आणखी एक क्लासिकल रिलेशन पण लक्षात ठेवायचं आहे. काय क्लासिकली ओमेगा ची व्हॅल्यू काय असते? ओमेगा ई क्लासिकली ओमेगा ई इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट के अपॉन म्यू. म्हणजे क्वांटम मेकॅनिकली क्लासिकल मध्ये काय डिफरन्स आहे? इथे सी आहे, इथे सी नाही. ओके. कधी कधी हा डिफरन्स सुद्धा तुम्हाला विचारू शकता. सो क्लासिकली इक्विलिब्रियम व्हायब्रेशनल इन फ्रिक्वेन्सी आणि क्वांटम मेकॅनिकल इक्विलिब्रियम व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीचे दोन फॉर्म्युले तुम्ही एकामध्ये सी असतो, एकामध्ये सी नसतो, अशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकता. ओके. हे होतं तुमचं ऑल अबाउट डायटॉमिक मॉलिक्युलर व्हायब्रेटिंग ऑसिलेटर. बट केव्हा? तो जेव्हा आपण सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर अझ्युम करतो तेव्हा. बट असं गरजेचं थोडी एक डायटॉमिक मॉलिक्युल व्हायब्रेट करत असताना सिंपल हार्मोनिकलीच ऑसिलेट करेल. सो सेकंड केस आहे की बाय assuming the vibrating diatomic molecule as a unharmonic oscillator diatomic molecule unharmonic oscillator. या कंडिशन मध्ये अनहार्मोनिक ऑसिलेटरला आपण खूप डिटेल मध्ये नाही घेणार, बट हे सेकंड केस आहे. बट यामध्ये डायरेक्ट एक्सप्रेशनच सांगतो मी तुम्हाला की पोटेन्शियलचं एक्सप्रेशन केव्हा असतं. पोटेन्शियलचं एक्सप्रेशन केव्हा असतं नाही, पोटेन्शियल एक्सप्रेशन कसं असतं ज्या कंडिशन मध्ये आपण डायटॉमिक मॉलिक्युल ॲज अनहार्मोनिक ऑसिलेटर अझ्युम करतो. तर त्यावेळी सिम्पली पोटेन्शियल असतं तुमचं व्ही ऑफ एक्स, हाफ के एक्स ही टर्म तशीच्या तशीच असते. बट यामधून तुम्ही मायनस सम स्मॉल कॉन्स्टंट जी एक्स क्यूब ही टर्म काय करतं? सबट्रॅक्ट करतं. हे असतं तुमचं पोटेन्शियल. हे काय असतं? पोटेन्शियल ऑफ व्हायब्रेटिंग डायटॉमिक मॉलिक्युल ॲज व्हायब्रेटिंग डायटॉमिक molecule as a unharmonic oscillator. Unharmonic oscillator. ओके. हे पोटेन्शियलचा फॉर्म्युला खूप केअरफुली तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि यामध्ये कंडिशन आहे की जी जो आहे तो या केपेक्षा खूप लहान आहे. ही कंडिशन पण लक्षात ठेवायची आहे की जी जो आहे जी काय आहे केपेक्षा खूप खूप लहान आहे. जी जो आहे तो केपेक्षा खूप लहान आहे. केला काय म्हणतात आपण? स्प्रिंग कॉन्स्टंट म्हटलं होतं. जीला काय म्हणता तुम्ही? जीला अनहार्मोनिक ऑसिलेटर कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकता. ओके. अनहार्मोनिक ऑसिलेटर कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकता. आता हे जर एक्सप्रेशन तुम्ही त्या क्वांटम मेकॅनिक्सच्या सिंपल हार्मोनिक क्वांटम मेकॅनिक्सली सॉल्व्ह करणाऱ्या स्क्रॉडिंजर इक्वेशन मध्ये जर पोटेन्शियलच्या ठिकाणी हे एक्सप्रेशन पुट केलं, काय तर सांगून लिहू आपण ते, म्हणजे तुम्हाला कळेल की बाय पुटिंग these potential into Schrodinger equation, by putting this potential into Schrodinger equation and solving quantum mechanically, आणि क्वांटम मेकॅनिकली जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हायब्रेटिंग स्टेटची एनर्जी ऑब्टेन होती EV इज इक्वल टू V प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा. हे एक्सप्रेशन अगोदर जसं होतं तसंच मायनस V प्लस हाफ स्क्वेअर एच क्रॉस ओमेगा एक्सी. एच क्रॉस ओमेगा एक्सी ही एक ऍडिशनल टर्म काय होती यामधून
सबस्ट्रॅक्ट होते. ऍडिशनल टर्म काय होती यामधून सबस्ट्रॅक्ट होते. त्यामध्ये एक्सी काय आहे इक्विलिब्रियम व्हायब्रेटिंग डिस्टन्स. इक्विलिब्रियम vibrating distance of the diatomic moleculeचं काय इक्विलिब्रियम व्हायब्रेटिंग डिस्टन्स आहे. इक्विलिब्रियम व्हायब्रेटिंग डिस्टन्स आणि व्ही व्हायब्रेशनल कॉन्स्टंट आहे. व्ही जो आहे त्याचे व्हॅल्यूज काय असतात 0 1 2 अप टू सो ऑन. जो काय आहे व्हायब्रेशनल क्वांटम नंबर. व्हायब्रेशनल क्वांटम. सो हे एनर्जीचं एक्सप्रेशन पण बघायचं आहे. हे एनर्जीचं एक्सप्रेशन केव्हा येतं ज्यावेळेस आपण क्वांटम मेकॅनिक म्हणजे डायटोमिक मॉलिक्युलर व्हायब्रेटिंग ऑसिलेटरला अनहार्मोनिक ऑसिलेटर अज्यूम करतो आणि हार्मोनिक ऑसिलेटर अज्यूम केल्यानंतर सिम्पली फक्त पहिली टर्मच असते एनर्जीच्या एक्सप्रेशन मध्ये. एनर्जी एक्सप्रेशन मध्ये फक्त पहिलीच टर्म असते. परत यामध्ये टर्म शिफ्ट तीच टर्म शिफ्ट एफ ई इज इक्वल टू काय सांगू शकतो आपण ई व्ही अपॉन एच सी. ई व्ही ची व्हॅल्यू जर वरती पुट केली तुम्ही व्ही प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा मायनस व्ही प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा एक्स सी आणि होल क्वांटिटीला काय करायचं आहे एच सी ने डिवाइड करायचं आहे. ह्या होल क्वांटिटीला एच सी ने डिवाइड करायचं आहे. सो यावरनं तुम्हाला टर्म शिफ्ट काय ऑब्टेन होईल व्ही प्लस हाफ ओमेगा अपॉन व्ही प्लस हाफ ओमेगा ई. सॉरी याचा स्क्वेअर आहे व्ही प्लस हाफ ओमेगा ई मायनस व्ही प्लस हाफ स्क्वेअर ओमेगा ई एक्स सी. आपल्याला माहिती ओमेगा ई म्हणजे काय बाबा ओमेगा ई म्हणजे हॅलो सॉरी ओमेगा ई काय ओमेगा त्याचा बेस काय आहे हे बघा ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करू नाही तर मग तुम्ही करसान इथं गोंधळ. ओके हा ओमेगा त्याला बेसला ई आहे ज्याची व्हॅल्यू असते ओमेगा अपॉन 2 पाय सी. ओमेगा अपॉन 2 पाय सी किंवा याला तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता रे बाबांनो 1 अपॉन 2 पाय सी इंटू अंडर रूट के अपॉन म्यू. या अशा पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ही जी क्वांटिटी आहे ओमेगा ई एक्सी या क्वांटिटीला काहीतरी वेगळं एक नाव आहे तुम्ही बघू द्या काय आहे. येस ओमेगा ई एक्सी याला काही नाव आहे का सेपरेट येस ओमेगा ई एक्सी. ओमेगा ई एक्सी ला काही सेपरेट नाव दिलेलं नाहीये बट तुम्ही याला ठीक आहे लक्षात ठेवण्यासाठी ओमेगा ई एक्सिस लक्षात ठेवू शकता. हा जो आहे तुमचा काय आहे टर्म शिफ्ट. टर्म शिफ्ट केव्हा डायटोमिक मॉलिक्युल आज अनहार्मोनिक ऑसिलेटर असेल तेव्हा. सिलेक्शन रूल इथे पण तोच सिलेक्शन रूल तोच असतो बट इथे सिलेक्शन रूल मध्ये काही ऍडिशनल टर्म ऍड होतात. काय होतात द सिलेक्शन रूल फॉर diatomic molecule as a अनहार्मोनिक ऑसिलेटर. तो सिलेक्शन रूल काय असतो डेल्टा व्ही इज इक्वल टू प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 अप टू सो ऑन प्लस मायनस 3 अप टू सो ऑन. त्यामध्ये डिफरंट टर्म्स काय रिप्रेझेंट करतात बघा. डेल्टा व्ही इज इक्वल टू प्लस मायनस 1 जर आला तर हे काय आहे तुमचं फंडामेंटल व्हायब्रेशनल बँड. फंडामेंटल व्हायब्रेशनल बँड ज्यावेळेस डेल्टा व्ही हा डिफरन्स प्लस मायनस 2 पर्यंत असतो त्याला काय म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन ज्यावेळेस डेल्टा व्ही ची व्हॅल्यू प्लस मायनस 3 असते. फर्स्ट ओव्हरटोन याला म्हणतात सेकंड ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोन फर्स्ट ओव्हरटोन आणि याला म्हणतात सेकंड ओव्हरटोन. ओके
याला अशा पद्धतीने सिलेक्शन रूल कशाचा, डायटॉमिक मॉलिक्यूल ॲज सिंपल हार्मोनिक ऑस्किलेटर बट इन अनहार्मोनिक ऑसिलेशन केस. याला त्याचं सिलेक्शन रूल मध्ये अगोदरच्या सिलेक्शन रूल ज्यावेळेस प्युअर व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा होता किंवा डायटॉमिक मॉलिक्युलर सिंपल हार्मोनिक ऑस्किलेटर होता, त्यामध्ये फक्त एवढा सिलेक्शन रूल होता. बट यामध्ये काय झालं, ह्या बाकीच्या टर्म एक्सिस ऍड झाल्यात. तर बाकीच्या टर्म्स काय रिप्रेझेंट करतात, तर पहिली टर्म डेल्टा व्ही इज इक्वल टू प्लस मायनस 2 रिप्रेझेंट करते फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन आणि सो ऑन. बाकीच्या टर्म्स पण त्याच्यासोबत काय येतात, येऊन जातात अँड सो ऑन. म्हणजे प्लस मायनस पूर असतं त्याला थर्ड ओव्हरटोन वगैरे वगैरे आपण समोर म्हटलं असतं. ओके, सा आपण व्हायब्रेटिंग डायटॉमिक मॉलिक्यूल ॲज रोटेशनल किंवा डायटॉमिक मॉलिक्यूल ॲज रोटेशनल स्पेक्ट्रम जसा अझ्युम केला, तिथे पण आपण आयसोटोपिक इफेक्टचा फिनॉमिनॉन डिस्कस केला होता. आता ज्यावेळेस आता बघा या एक्सप्रेशन मध्ये सुद्धा तुमचं रिड्यूस मास आलेलं आहे ना, कुठे यामध्ये बघा रिड्यूस मास आलेलं आहे. सो परत हा जर का त्याच्या आयसोटोपनं रिप्लेस केला, परत इथे पण आयसोटोपिक इफेक्ट होईनच. सो आपण काय करू, परत इथे एक आयसोटोपिक इफेक्ट कन्सिडर करू रिलेटेड विथ व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा. काय करू आपण इथं, आयसोटोपिक इफेक्ट. आयसोटोपिक इफेक्टचा छोटासा फिनॉमिनॉन आहे, ते झूम करू. आयसोटोपिक इफेक्ट मध्ये काय सांगू शकतो आपण, की डिफरंट आयसोटोप्स डिफरंट म्हटल्यापेक्षा येस डिफरंट isotope of atom has different masses. या स्टेटमेंट इलॉबरेट करून सांगण्याची काही गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे आयसोटोप मध्ये काय असते, ॲटॉमिक मासेस वेगवेगळे असते. सो काय सांगू शकतो आपण, द डिफरंट आयसोटोप्स ऑफ ॲटम्स हॅव डिफरंट masses. So the vibrational spectra will be different for different isotopic atom, and this is called the isotope effect. हा आपण तिथं रोटेशनल स्पेक्ट्रल केसमध्ये बघितलेलाच होता, बस त्या टाईपचा तिथे पण आहे. यामध्ये आपलं काय आहे, ॲज एक्सप्रेशन ओमेगा ई. ओमेगाचं एक्सप्रेशन काय आहे, 1/2 पाय सी अंडर रूट के अपॉन म्यू. अंडर रूट के अपॉन म्यू. हे रिड्यूस मास आहे डायटॉमिक मॉलिक्युलच्या एका आयसोटोपसाठी ओमेगा ई या इक्विलिब्रियमची व्हॅल्यू ही असेल, आणि दुसरा आयसोटोपनं जर का रिप्लेस केलं तर त्याला ओमेगा ई प्राईम म्हणू आपण. त्याची व्हॅल्यू काय असेल, 1/2 पाय सी अंडर रूट के अपॉन म्यू प्राईम. 1/म्यू प्राईम. मग जर तुम्ही ओमेगा ई आपण ओमेगा ई प्राईमचा रेशो कॅल्क्युलेट केला, काय कॅल्क्युलेट केले की तुम्ही ओमेगा ई प्राईम अपॉन ओमेगा ई, तर तुम्हाला काय होते, सिम्पली टर्म अंडर रूट ऑफ म्यू अपॉन म्यू प्राईम. अंडर रूट ऑफ म्यू अपॉन म्यू प्राईम, ज्यालाच तुम्ही रोने सुद्धा डिनोट करू शकता. याच्यावरूनच तुम्हाला ओमेगा ई प्राईम इज इक्वल टू रो इंटू ओमेगा ई हे एक्सप्रेशन काय होतं, ऑप्टेन होतं. ओमेगा ई प्राईम इज इक्वल टू रो इंटू ओमेगा ई हे एक्सप्रेशन ऑप्टेन होतं. आणि फॉर म्यू प्राईम ग्रेटर दॅन म्यू, विच इज इम्प्लाइज दॅट रो कॉन्स्टंट येतो, तो येतो 1 पेक्षा कमी. रो कॉन्स्टंट येतो, तो येतो 1 पेक्षा कमी. आणि ओमेगा ई प्राईमची व्हॅल्यू लेस दॅन भेटते ओमेगा ई. ओमेगा ई प्राईमची व्हॅल्यू लेस दॅन ओमेगा ई तुम्हाला मिळते. या आयसोटोपिक इफेक्टला तुम्ही या अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आयसोटोपिक इफेक्टला तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय केला, डायटॉमिक मॉलिक्युलचा पहिला इनिशियल लेक्चर्स मध्ये रोटेशनल स्पेक्ट्रा, अजून अगोदरच्या लेक्चर मध्ये रोटेशनल स्पेक्ट्रा आणि त्याच्याशी असोसिएटेड टर्मिनॉलॉजीच म्हणजे कशावर क्वेश्चन घेऊ शकता तो पार्ट डिस्कस केला. म्हणजे तसे स्पेक्ट्रा डिस्कस करणं म्हणजे खूप मोठमोठे फिनॉमिनन्स आहेत, आपण खूप शॉर्ट मध्ये घेतलेले त्यांना. यांना इलोबरेट करण्यासाठी तुम्ही जर एखादं रेफरन्स बुक स्टँडर्ड वाचलं तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड भरपूर सारी आणखी ऍडिशनल माहिती सुद्धा
ऍडिशनल माहिती सुद्धा मिळेल. बट आपल्यासाठी तेवढं जास्त रिलेव्हंट नाहीये. सो जेवढ्या गोष्टी रिलेव्हंट आहे तेवढ्या मी काय केलं होतं तुमच्यासाठी घेतलेलं आहे. त्यात एक छोटासा टर्मिनॉलॉजीचा बघा, डिसोसिएशन एनर्जी, त्यावर सुद्धा कधी कधी क्वेश्चन्स विचारू शकतात. सो त्या डिसोसिएशन एनर्जीला पण तुम्ही लक्षात ठेवू शकता टर्मिनॉलॉजीजला, म्हणजे कारण सांगता येत नाही सेटमध्ये विचारेल का नाही, बट ही डेफिनेशन एक सिंगल लाईन डेफिनेशन आहे आणि ही रिलेटेड विथ व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा वेळेला तुम्ही लिहून घ्या. काय आहे? डिसोसिएशन एनर्जी. डिसोसिएशन एनर्जी. डिसोसिएशन एनर्जी म्हणजे कशी एनर्जी? डिसोसिएशन एनर्जी म्हणजे अमाऊंट the amount of energy to break the bond, the amount of energy to break the bond between between the molecule due to vibration, due to vibration is called the dissociation energy. डेफिनेशन वाचून तुम्हाला डिसोसिएशन एनर्जीचा कन्सेप्ट हा समजला असेल की डिसोसिएशन एनर्जी म्हणजे काय. म्हणजे काय, सपोज करा बघा, हा डायटोमिक मॉलिक्युल आहे, आपण असं झूम करतो की ह्याच्यामध्ये अशी स्प्रिंग अटॅच केली आहे. मग डायटोमिक मॉलिक्युल व्हायब्रेट करत असताना हा बाहेर, हा बाहेर, हा तसे व्हायब्रेट करत असताना एक एनर्जीची, कारण एनर्जी तुमची व्ही व्हायब्रेशनल कॉन्स्टंटवर डिपेंड राहते. जसं जसं व्ही व्हायब्रेशनल क्वांटम नंबरची व्हॅल्यू, व्ही ची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते, तशी ईव्ही ची व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होत जाते. मग ईव्हीची एक एक्स्ट्रीमम अशी व्हॅल्यू, ईव्हीची या व्हायब्रेशनल एनर्जीची अशी एक्स्ट्रीमम व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यू नंतर डायटोमिक मॉलिक्युल मधली स्प्रिंग ब्रेक होती, हा मॉलिक्युल सेपरेट आणि हा मॉलिक्युल सेपरेट होऊन त्याच्यामधली स्प्रिंग काय होती, अशी ब्रेकडाऊन होती. मग या स्टेजच्या करस्पॉन्डिंग जी मॅक्सिमम एनर्जी असेल त्या एनर्जीलाच काय म्हणतात, डिसोसिएशन एनर्जी. त्या एनर्जीला काय म्हणतात, डिसोसिएशन एनर्जी. ते डिसोसिएशन एनर्जी डिनोट केली जाते बघा डी झिरोने. डिसोसिएशन एनर्जी डिनोट केली जाते डी झिरो. त्याचं एक्सप्रेशन असतं समेशन व्ही इज इक्वल टू झिरो व्ही झिरो ई व्ही प्लस वन मायनस ई व्ही अपॉन एच सी, ई व्ही प्लस वन अपॉन ई व्ही अपॉन एच सी. ओके, यालाच तुम्ही डिनोट करू शकता व्ही इज इक्वल टू झिरो टू व्ही झिरो. व्ही ची लिमिट आहे, व्ही ची पहिली व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होती आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आहे व्ही झिरो. ओके, मॅक्सिमम व्हॅल्यू आहे व्ही झिरो, किंवा याला व्ही नॉट रिप्रेझेंट केलं तरी चालतं. ही आहे तुमची एफ व्ही प्लस वन मायनस एफ व्ही, ज्यामध्ये हा जो व्ही झिरो आहे या व्ही झिरोला काय म्हणतात, व्हायब्रेशनल क्वांटम नंबर, द व्हायब्रेशनल क्वांटम नंबर, कशाच्या करस्पॉन्डिंग द व्हायब्रेशनल क्वांटम नंबर, द व्हायब्रेशनल क्वांटम नंबर बिलो विच, म्हणजे व्ही झिरो ही, कारण व्हीची लिमिट बघा ना, 0 पासून स्टार्ट होते आणि मॅक्सिमम व्हॅल्यू व्ही झिरो आहे. मग ही व्ही झिरोची जी मॅक्सिमम व्हॅल्यू, या व्हॅल्यूला काय म्हणतात, व्हायब्रेशनल क्वांटम नंबर, ज्याच्या बिलो बिलो विच the motion of diatomic molecule is simple harmonic. आणि जशी व्ही व्हायब्रेशनल क्वांटम नंबरची व्हॅल्यू व्ही झिरोला एक्सीड होती, तसा तसा काय होतो, डायटोमिक मॉलिक्युल मधला बॉन्ड ब्रेक होतो. ओके, बिलो विच द मॉलिक्युल इज सिंपल हार्मोनिक. ओके, सो या एक्सप्रेशनला पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, या एक्सप्रेशनला तुम्ही सुद्धा लक्षात ठेवू शकता. ओके, बघा, तुम्ही याला जर त्या व्हीच्या व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट करत गेले, व्ही 0 पर्यंत पुटअप करत गेले, एक्सप्रेशनला जर का सॉल्व्ह केलं समोर, तर काय मिळतं एक्सप्रेशन, डिसोसिएशन एनर्जी डी झिरोचं पहिली टर्म मिळेल तुम्हाला व्ही वन एफ वन मायनस एफ झिरो, एफ वन मायनस एफ झिरो. पहिली टर्म मिळेल तुम्हाला एफ वन मायनस एफ झिरो, प्लस दुसरी टर्म मिळेल एफ टू मायनस एफ वन, प्लस तिसरी टर्म मिळेल एफ थ्री मायनस एफ टू, अशी सो ऑन. आणि लास्टची टर्म मिळेल तुम्हाला एफ
नॉट -1 किंवा एफ नॉट -1 म्हटल्यापेक्षा डायरेक्टच एफ व्ही नॉट सांगू आपण. एफ व्ही नॉट. त्यामध्ये बघा ही प्लस मायनस ही मायनसच्या सगळ्या टर्म एकमेकांसोबत कॅन्सल आउट होतात आणि D0चं फायनल एक्सप्रेशन जे आहे तुम्हाला ते D0चं फायनल एक्सप्रेशन ऑप्टेन करून तुम्हाला एफ V0 मायनस F0 ज्यालाच तुम्ही कसं लिहू शकता ई V0 मायनस E0 अपॉन HC. सो डिसोसिएशन एनर्जीचं हे वालं एक्सप्रेशन जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतं. डिसोसिएशन एनर्जीचं हे वालं एक्सप्रेशन जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. ओके. सो या चॅप्टर म्हणजे या लेक्चरमध्ये जेवढी थिअरी पॉईंट डिस्कस केलेले आहेत त्या प्रत्येक थिअरी पॉईंटवर सेटमध्ये MCQ बनण्याची प्रोबॅबिलिटी आहे. सो थिअरी पॉईंट कुठलाच स्किप करायचा नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, डायटोमिक मॉलिक्युलचा रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा आणि रमन स्पेक्ट्रावाला पार्ट डिस्कस करू. ओके, थँक्यू.